कुत्र्यांना खरंच भूतं दिसतात का? यावर कुठपर्यंत तथ्य आहे? मित्रांनो, जर तुम्हाला कोणी विचारले की तुम्ही कधी स्वतःच्या डोळ्यांनी भूत पाहिलं आहे का? तर तुमच्यापैकी बहुतेक जण उत्तर नाही असे देतील. परंतु तुम्ही कुत्र्याबद्दल हे नक्कीच ऐकलं असेल की कुत्र्यांना भूतं दिसतात. आता ही वस्तुस्थिती कोणालाच माहीत नाही. यात कितपत तथ्य आहे याबद्दल. पण तुमच्या मनात कधीतरी हा प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल की जर सजीव मानव त्यांना पाहू शकत नसतील, तर ते त्यांना एक सामान्य प्राणी कसे पाहू शकतील? आणि हे खरं आहे की त्यांच्याशी अनेक धार्मिक लोक संबंधित आहे. मित्रांनो, हिंदू धर्मग्रंथ सांगतात की कुत्रे अशा अनेक गोष्टी पाहू शकतात आणि ऐकू शकतात जे कोणत्याही सामान्य माणसाला पाहणे खूप कठीण आहे. विशेषतः जे लोक आता जिवंत आहेत. आणि हे आम्ही बोलत नाही आहोत तर आत्म्याबद्दल आणि केवळ भूताबद्दलच नाही, तर ज्योतिषशास्त्रात कुत्र्यांना रात्री देवता दिसल्याची सुद्धा चर्चा आहे. असे म्हणतात की रात्री फिरताना अनेक वेळा हे आत्मे कुत्र्यांमधून जातात आणि कधीकधी भूतांचा आवाजही येतो आणि भूते एकमेकांशी बोलत असतात. कुत्रे भीतीने भुंकतात असे बऱ्याच वेळा ऐकले असेल. धार्मिक दृष्टिकोनातून कुत्रे रात्री रडण्याचे हे कारण आहे. म्हणूनच असेही म्हणतात की कुत्रे खूप रडत असतील तर समजा काही नकारात्मक ऊर्जा आहे किंवा त्यांच्या आजूबाजूला इतर काही नकारात्मक ऊर्जा असतात. हे सर्व ऐकल्यानंतर आत्मा उपस्थित असतो. कुत्र्यांना आत्मा दिसतो की नाही याचे उत्तर तुम्हाला नक्की मिळाले असेल. पण तुम्हाला माहीत आहे का की आपल्या समाजात प्राचीन काळापासून अशा काही समजुती आहेत ज्या म्हणतात की कुत्र्यांचे रडणे हे एक वाईट शगुन आहे, जे भविष्यात लवकरच कोणीतरी मरणार आहे असे सूचित करते. त्यामुळे ते चुकीचे ठरणार नाही. अशी एक समजूत आहे जी बऱ्याच काळापासून चालत आलेली आहे. परंतु आपण तर्क जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर मग याच्याशी संबंधित तथ्य शोधणे खूप कठीण आहे. कुत्रे रडायला लागतात ते ऐकून सगळे जीव पळायला लागतात. अशातच कुत्र्याकडून भूत पाहण्याची आणखी एक गोष्ट समोर येते. मित्रांनो, कुत्र्यांना भूते का दिसतात? यावर यामागचे शास्त्रीय कारण काय आहे त्याबद्दल जाणून घेऊया. ज्यानुसार अनेक संशोधनानंतर हे सिद्ध झाले आहे की कुत्रे माणसापेक्षा वेगाने ऐकू शकतात. जिथे मानवी आवाज ऐकण्याची क्षमता 20 किलोहर्ट्झ आहे, त्याच कुत्र्यांचे आवाज त्याच्या दुप्पट म्हणजे 44 किलोहर्ट्झ आवाज ऐकण्याची क्षमता आहे. तसं पाहिलं तर काही आवाज असे असू शकतात जे कुत्र्यांना ऐकू येतात पण माणसं ऐकू शकत नाहीत. म्हणूनच कुत्र्यांबद्दल असं म्हटलं जातं की येणाऱ्या संकटाची कुत्रे लगेच चाहूल घेतात, जे जपानमध्ये घडल्याचा जिवंत पुरावा आहे. 2011 मध्ये भूकंपाच्या वेळी जेव्हा 8.9 तीव्रतेचा भूकंप झाला तेव्हा असे उघड झाले की भूकंपाच्या आधी बहुतेक प्रकरणांमध्ये त्यांच्या कुत्र्यांचे वागणे थोडे वेगळे होते. शिवाय रात्रीच्या वेळी कुत्र्यांच्या रडण्याबद्दल बोलले जात होते. ते म्हणाले की रात्रीचे ते कुत्र्यांचे आवाज त्यांच्या रडण्याचे नसून काहीतरी संकेत देत होते. त्याबरोबरच याचे कारण हे काही वेगळेपण असू शकते, जसे की त्यांना दुखापत होऊ शकते, वेदना होऊ शकतात किंवा त्यांना काही शारीरिक समस्या देखील असू शकतात. तसेच एकटेपणा जाणवू शकतो. कुत्रे ओरडतात आणि त्यांच्या साथीदारांना त्यांच्या अस्तित्वाची माहिती देतात.